नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचे आमच्या यूट्यूब चॅनलवरती। सध्या सोशल मीडियाच्या जगामध्ये गुलाबी साडी हा सॉन्ग ट्रेंड करत आहे। तर या गाण्याने करोडो लोकांना वेड लावले। मात्र या गाण्यामुळेच या सॉन्ग मध्ये अभिनय करणारी अभिनेत्री प्राजक्ता घाग ही चर्चेत आली। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्राजक्ता घागचा संपूर्ण जीवन प्रवास जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहावं। तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। मित्रांनो, जर तुम्ही सोशल मीडियाच्या जगामध्ये ऍक्टिव्ह राहत असाल तर तुम्ही गुलाबी साडी हा सॉन्ग ऐकलाच असेल, ज्या सॉन्गला संजू राठोडने आपला आवाज दिला आणि हा सॉन्ग सोशल मीडियाच्या जगामध्ये खूप जास्त सुपरहिट ठरला। या सॉन्ग मध्ये प्राजक्ता घागने आपली कला दाखवली। प्राजक्ताचा जन्म कोकण येथे झाला, परंतु ती लहानपणापासूनच पुणेमध्ये राहत असायची। मात्र लग्न झाल्यानंतर ती बारामतीला शिफ्ट झाली। प्राजक्ताचे हस्बंड एक फिटनेस ट्रेनर म्हणून काम करतात। प्राजक्ताला लहानपणापासूनच ऍक्टिंग मध्ये आवड होती, म्हणून तिने ऍक्टिंग मध्ये करिअर बनवण्याचा निर्णय घेतला। इंजिनिअरिंग मध्ये शिक्षण घेत असताना तिला वेब सिरीज मध्ये काम करण्याची ऑफर आली। त्या वेब सिरीजचे नाव माझ्या नवऱ्याची बायको अशी आहे। ज्यावेळी प्राजक्ताने वेब सिरीज बद्दल आपल्या आईवडिलांना सांगितले, तेव्हा अगोदर इंजिनिअरिंग करण्याचा तिच्या आईवडिलांनी सल्ला दिला, म्हणून प्राजक्ताचे कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली। मॉडेलिंग मध्ये प्राजक्ताला चांगला रिस्पॉन्स मिळू लागला, सोबतच ही शॉर्ट फिल्म मध्ये काम करू लागली। तर सर्वप्रथम तिने परी या शॉर्ट फिल्म मध्ये काम केले। त्यानंतर प्राजक्ताने सर्वप्रथम गोरी गोरी पान या अल्बम सॉन्ग मध्ये काम केले। त्यानंतर तिने डिंपल, नववारी पाहिजे आणि गुलाबी साडी या सॉन्ग मध्ये संजू राठोड सोबत काम केले। मात्र यांचा गुलाबी साडी हा सॉन्ग खूप जास्त सुपरहिट ठरला आणि या गाण्यावर 12 करोड व्ह्यू पूर्ण झाले। तुम्हाला सांगायचे झाले तर प्राजक्ताने संजू राठोड सोबत 4 सॉन्ग मध्ये काम केले आणि याचे 4ही सॉन्ग सुपरहिट झाले आणि या सॉन्ग मुळे प्राजक्ताला पॉप्युलॅरिटी मिळाली आहे। प्राजक्ता ही सध्या इंस्टाग्राम वर डेली अपडेट शेअर करीत असते, तर तिचे इंस्टाग्राम वर 1,30,000हून जास्त फॅन फॉलोइंग पूर्ण झाली आहे। प्राजक्ताच्या कमाईबद्दल सांगायचे झाले तर प्राजक्ता ही नवनवीन सॉन्ग मध्ये काम करून आणि मॉडेलिंग करून तसेच वेब सिरीज मध्ये काम करून ही मंथली 70 ते 80,000 रुपये कमवित असते। प्राजक्ताच्या एज्युकेशन बद्दल सांगायचे झाले तर तिने आपले शालेय शिक्षण इंग्लिश स्कूल चिपळूण मधून पूर्ण केले, तर कॉलेजचे शिक्षण तिने DBJ कॉलेज मधून पूर्ण केले आणि राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून डिग्री पूर्ण केली। प्राजक्ताच्या फिजिकल स्टेटस बद्दल सांगायचे झाले तर प्राजक्ताची हाईट 5 फीट 3 इंच अशी आहे, तर बॉडी वेट 48 किलोग्रॅम असा आहे। तिच्या केसांचा रंग काळा तर डोळ्यांचा रंग सुद्धा काळाच आहे। तुम्हाला गुलाबी साडी सॉन्ग मध्ये प्राजक्ता घागचा अभिनय कसा वाटतो हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। जर तुम्ही प्राजक्ता घागचे फॅन्स असाल तर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।